तर नमस्कार पब्लिक आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. होप सो तुम्ही सर्व चांगले असाल. तर आज आपण पनीर बनवणार आहे. सोयाबीन ॲज ऑलवेज. दिसतंय का नाही काय माहिती देवाच ठाऊक. म्हणजे मम्मी तशा पोळ्या करून गेली पण मम्मीने मला सांगितलंय की भाजी करून घे. तर मग आपण आज सोयाबीनची थोडीफार भाजी करणार आहे सर्वांसाठी, आणि पनीरची भाजी माझ्यासाठी. म्हणजे सर्वांसाठी पण राहील ती, तसा काही प्रॉब्लेम नाहीये. माझ्या डोक्यात थोडेफार रेसिपी आहेत. आपण सोयाबीनची तर एकदम इझी सिंपल वालीच ठेवणार आहे की सरळ सरळ त्याच्यामध्ये कांदा कापून टाकायचा, टमाटर टाकायचं थोडंसं, टाकलं तर, कारण टमाटर मला नाही आवडत सोयाबीनमध्ये, आणि डायरेक्ट सोयाबीन मसाले टाकून कार्यक्रम. आणि दुसरं पनीरचं बघूया काय करायचं. तर सर्वात पहिलं काम, आपण सर्व व्हेजिटेबल्स कापून घेऊया. बघू काय काय लागतं आता आपल्याला, त्या हिशोबाने कटिंग करून घेऊ. जास्त करून तर कांदाच लागेल, टमाटा कापून घेईल, आणि अजून एखादा असेल भाजीपाला तर ट्राय बघतो काय विषय इथं. तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट कटिंग झाल्यावर. कापणार तर आपण टमाटे आणि कांदेच आहे. सोयाबीनसाठी कट करून घेऊ, आणि पनीरसाठी तुम्ही डायरेक्ट ग्राइंडच करणार आहे, बाकी कुछ विषय नाही आहे. तर मी डायरेक्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा रेडी करून दिसतो, म्हणजे डायरेक्ट साप सूप 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 भाजी टाकायची आणि कार्यक्रम वाजवायचा. आपण याच्यात टमाटर ग्राइंड करून घेणार आहे पहिले. म्हणजे हे पनीरसाठी आहे. हे मी आपण बाजूला ठेवलंय. सगळ्यात पहिले मी सोयाबीनची भाजी टाकून देतो, म्हणजे कसं ती होत राहील, आपल्याला टेन्शन नाही राहणार. तेल जाईल, तेल म्हणजे जिरं मोहरी जाईल बस. हे गेलं तेल, ही गेली मोहरी, हे गेलं जिरं, और ये जा रहा है हा कांदा. ठेवून घेऊया त्या इकडे. हा कांदा होतोय तोपर्यंत आपण पनीरचं करून घेऊ कार्यक्रम. पहिले तर कटिंग करून घेऊ, बाकी बघू काय. कसं तो कांदा आहे ना थोडा सॉफ्ट, म्हणजे माझ्या माझ्या पीओव्हीने सांगतो, तो कांदा थोडा सॉफ्ट झाला ना तर पनीर आपलं याची सोयाबीनची भाजी ना अजून थोडी चांगली लागते. आय डोंट नो का बरं, पण लागते, कारण इयर्स ऑफ एक्सपिरियन्स नथिंग मस्ट टू से. हां, तर मग कांदा झालेला आहे आपला. याच्यावरती आपण मसाले टाकतो काही, आणि मग बस कार्यक्रमातून सोयाबीनमध्ये टाकून देऊ. पुढे अजून मिरची, हळद. त्यांनी भीती असते फक्त मसाल्याची पुढे एक तर नको फुटून जायला, बिनगावना मसाला उडून जाईल इकडे तिकडे. त्याच्यापेक्षा कैची लाव और गपचूप काटो. हा मसाला आपण सेम पनीरच्या भाजीत पण टाकणार आहे, पण मग मसाला काहीतरी झालेलंच. बरोबर बरोबर, चांगले मसाले. मसाले की कमतरता हो गई थोडीशी, म्हणजे हो गई थी, आता अजून टाकून दिलाय मध्ये. हलकासा आपण मीठ टाकून देऊया, आणि सोयाबीन मध्ये टाकून पनीरचा कार्यक्रम वाजवतो. थोडी मिड फ्लेम करू, आणि सोयाबीनला होऊ देऊ आपण. ताट मस्त वगैरे ठेवून त्याच्यासाठी आपल्याला ताट भेटून गेले. ही भाजी तर होत राहील. आपण आता पनीरचं बघूया. आता मिक्सरवरून एकदा टमाटर आणि हा कांदा काढून घेऊ. चलो, कांदे का तो कार्यक्रम होऊया. आता मी तुम्हाला सांगतो पनीरची भाजी मी कसं करणार आहे. तेल जाईल, थोडं तेल गरम झालं की आपण त्याच्यातून कॅप्सिकम आणि कांदा एकदा असं सॉटे करून घेऊ मस्तपैकी, म्हणजे फिरवून घेऊ बस, बाकी गरम करून घेऊ. जास्त नाही करायचं, असं कलर एवढा येऊ द्यायचा नाही, फक्त वरच्यावर तेलातून काढून घ्यायचं बस, बाकी काही नाही. आता याच तेलामध्ये पहिले जिरं टाकली, ते जिऱ्यामध्ये मोहरी टाकली, सॉरी पहिले मोहरी टाकली मग जिरं टाकायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो कांदा आपण जो पेस्ट केला होता तो टाकून दिला. आणि नो कांदा थोडा कमी झालाय, पण मग कंटाळा अजून काही नाही, ते टमाटर त्याला मॅनेज करून घेईल. आता टमाटर पण एकदा मिक्सर मधून काढून घेऊया, म्हणजे नो इश्यू. कांदा झालाय, आता याच्यामध्ये टमाटरचा पेस्ट टाकून देऊया. आता काही नाही, याच्यात थोडंसं तेल सुटू देऊ, आणि त्याच्यानंतर मग पहिले मसाले टाकू, तेल सुटू देऊन त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पनीर टाकून देऊया. आई ना ते दिसायला अजून एवढं खास दिसत नाहीये, पण जेव्हा त्याच्यात आपण मसाले आणि पनीर टाकू ना त्याच्यानंतर ते बरोबर सुंदर दिसायला लागून जाईल. आपण याच्यातलं अर्धच पनीर यूज करणार आहे,
अर्धा आता नंतर सगळी ठेवूया. त्याच्यात मसाले टाकून देऊ. मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, चिरड. तो पनीर का कार्यक्रम हो चुका है. अभी इसमें एक और मसाला जाएगा. आपले तेलात परतवलेले कांदा आणि कॅप्सिकम टाकून देऊ आणि मोकळा विषय करू. डन सी. लाईक दिस वी आर डन विथ आवर सोयाबीनची भाजी अँड पनीरची भाजी. बस बाकी आता खाऊन बघू कसं लागतं. भेटतो तुम्हाला आता थोड्या वेळात. बघू पुढची क्लिप जिमच्या टायमाला निघते का कधी निघते. तर ॲज ऑलवेज जसं आपल्याला माहितीच होतं मी जिमला जायच्या टायमालाच ब्लॉक केला. बट ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. आणि भाई जी लोअर बॅक जाम झालेली आहे डेडलिफ्ट नंतर एकदम क्रेझी. बरं जाऊ दे वैभवला आवाज देऊ आणि निघू जिमला. आता जिममध्ये आज चेस्ट ट्रायसेप घेऊया आणि खूप तगडा घेऊया काल जसं घेतलं तसंच. चलो चलो जिम को चोले. अरे हा ना एवढं अशी लोअर बॅक जाम झाली माझी तर अशी गॉन आहे ना डायरेक्ट. पेपर कसा लिहिला ना अरे मी बेडवर बसता सुद्धा येत नाही. आम्ही झोपेल दिवसभरचा पडलेलं आहे ते का खाली असं का. मला तर बसावंच लागलं. अशी लय बॅड कंडिशन आहे. लय बॅड कंडिशन आहे. कपिल पण गॉन असेल पण मग बिचारा आता नाही येतो. आता इथं जवळ बस राहिला. ठीक आहे काय प्रॉब्लेम. जस्ट थोडा वेळ कार्डिओ अँड टर्न सीन विषय खोलचट्टी. सो वी आर डन विथ आवर कार्डिओ वगैरे करून झालेला आहे. जिम पण भारी बसली आज. चेस्ट ट्रायसेप एकदम चुम्मेश्वर घेतले आणि बाकीचा काही विषय नाही. आता घरी निघू आणि भेटतो असं तुमच्याला पुढच्याला व्हिडिओला. काय बोललो काय भेटतो आता तुम्हाला यायला पुढच्या व्हिडिओला. व्हिडिओ आहे हा गाडी पाडून राहिलो. बरं हा चला मग भेटतो तुम्हाला असंच पुढच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या आणि बाय. येतो मोनो 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 मोनो.